स्टेजवर आणला चक्क हत्ती आणि कला महर्षी बाबूराव पेंटर यांचं आयुष्य पण दाखवलं. चला बघूया नेमकं झालं काय. मी आलो होतो बालगंधर्व रंगमंदिरला. आत आल्यावर मला निखिल दादा भेटला, सोबतच नीरज दादा पण भेटला. आज पण आपल्याला VIP पास मिळाला होता. नंतर मी पुन्हा एकदा रॅप्टा नाटक मस्तपैकी एन्जॉय केलं आणि मग पुढचं नाटक झालं सुरू. हे नाटक होतं फिरोदिया करंडक प्रथम पारितोषिक विजेतं नाटक सिनेमा केसरी. हे नाटक कला महर्षी बाबूराव पेंटर यांच्या आयुष्यावर होतं. नाटक बाबूराव पेंटर यांचं आयुष्य अगदी अप्रतिमपणे दाखवतं. एका सीन मध्ये ह्यांनी छत्रपती शाहू महाराज हत्तीवर बसून येताना दाखवलं आणि ह्यासाठी त्यांना ह्युमन पपेटचं बक्षीस सुद्धा आहे. तसेच ह्यांनी पेंटर बंधूंच्या आयुष्यातील खूप निवडक सुंदर क्षण दाखवलेले आहेत, ज्यात बालगंधर्वांच्या नाटकाचा रंगवलेला पडदा, दादासाहेब फाळके सोबतचा संवाद, पेंटर बंधूंनी बनवलेला पहिला भारतीय फिल्म कॅमेरा, स्त्री कलाकारांचा सिनेमामधील प्रवेश, बंधू आनंदराव यांच्या निधनानंतर बाबूरावांनी पूर्ण केलेलं त्यांचं स्वप्न, असे अनेक सुंदर सीन या नाटकामध्ये आहेत. आणि नाटकामधील ग्लो आर्ट, चित्रकथी, डान्स आणि सोबतच नाटकाचा सेट सगळंच सुंदर होतं. बाबूराव पेंटरांची कथा लोकांपर्यंत इतक्या सुंदररित्या पोहोचवण्यासाठी टीमला सल्यूट. शेवटी नाटक बघून माझ्या अंगावर काटाच आला. सर्व प्रेक्षकांनी शेवटी स्टँडिंग ओवेशन दिलं आणि नाटकावेळी मला संग्राम भालकर सर भेटले. ते कोल्हापूरहून खास नाटक बघायला पुण्याला आलेले. आम्ही कलाकारांना भेटून त्यांना आमच्या प्रतिक्रिया कळवल्या. अभिनेते किरण मानेही आले होते, त्यांनीही कलाकारांचं कौतुक केलं. आणि रेवन एंटरटेनमेंटचे खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलावलं.